नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय बालभारती मराठी पाठ क्रमांक 11 बालीबेट हा पु ल देशपांडे यांच्या प्रवास वर्णनातील पाठ आपण समजून घेऊया। बालमित्रांनो, पु ल देशपांडे हे प्रसिद्ध विनोदी लेखक व नाटककार होते। त्यांचं नसती उठा ठेव, बटाट्याची चाळ, गोळा बेरीज, आसामी, फसवणूक इत्यादी विनोदी पुस्तके प्रसिद्ध आहेत। तसेच अंमलदार, भाग्यवान, तुझे आहे तुझपाशी, सुंदर मी होणार, ती फुलराणी इत्यादी नाटके प्रसिद्ध आहेत। व्यक्ती आणि वल्ली हे त्यांचं व्यक्तिचित्रण प्रसिद्ध आहे। अपूर्वाई आणि पूर्वरंग ही प्रवास वर्णने प्रसिद्ध आहेत। प्रस्तुत या बालीबेट या पाठामध्ये पु ल देशपांडे म्हणजेच या लेखकांनी आपल्या प्रवासामधील इंडोनेशियामधील प्रवासाचं वर्णन केलेलं आहे। इंडोनेशियामधील जे सुंदर असं बालीबेट आहे आणि तेथील निसर्गरम्य सृष्टी आहे, तिचं नयनरम्य असं वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे। चला तर बालमित्रांनो, आपण आता बालीबेटावर जाऊया। इंडोनेशिया हा समुद्रात रत्नजडित कंठा फेकून द्यावा तसा एक पाचूच्या बेटांचा पुंजका आहे, पण बाली मात्र या कंठ्यामधील कंठमणी आहे। इंडोनेशियातल्या बेटांच्या समूहात बाली बेट एखाद्या ठिपक्यासारखे म्हणजेच आपल्या भारत देशातील गोवा या राज्याएवढे आणि गोव्यासारखेच आहे। आपल्या नृत्य, गायन, शिल्प, चित्र अशा विविध ललित कलांच्या रंगीबेरंगी गोफ विणणारे ह्या बेटात भारतीय संस्कृतीचे केवळ अवशेष आहेत असे म्हणणे हा ह्या बेटाचा अपमान आहे। लक्ष मोती उधळून मातीत चूर होऊन जावे आणि एखादा मोती कुठेतरी दूर पडून तसाच अभंग राहावा, असे हे बालीबेट आहे। जाकार्ताहून रात्री 11च्या सुमारास बालीला जाणाऱ्या विमानातून निघालो आणि मध्यरात्री बालीमधल्या देनपसार गावच्या चिमुकल्या विमानतळावर आमचं विमान उतरलं। बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग, त्यामुळे इथले टुरिस्ट खाते अतिशय तत्पर आहे। मी कोण आहे कळल्यावर तिथला एक तरुण अधिकारी म्हणाला, तुम्हा उभयतांचे अधिक मनपूर्वक स्वागत। ते रात्रीची वेळ, किर्र जंगलातून आमची मोटार समोरच्या वळणदार रस्ता काटत निघाली होती। भोवती माडाच्या राया, मधूनच झापांची छपरे असलेल्या झोपड्यांचा पुंजका मोटारीच्या दिव्यांच्या प्रकाशात दिसेनासा होई। माझ्या शेजारी बसलेली अमेरिकन म्हातारीने तेवढ्यात हाऊ वंडरफुल म्हणायला सुरुवात केली होती। एखाद्या रहस्यमय कादंबरीच्या पहिल्या पानातून जावे तसे सुमारे तास दीड तास त्या किर्र झाडीतून वाट काढत आमची मोटार सागर बीच हॉटेलच्या टुमदार बंगली पुढे आली आणि तिथल्या तरुण बाली सुंदरीने आमचे स्वागत केले। रात्रीचा 1:30चा सुमार असेल, पण ती तरुणी आणि स्वागत विभागातले ते चपळ तरुण चेहऱ्यावर जागरणाचा यत्किंचितही ताण न दाखवता स्वागत करत होते। ह्या बेटात घड्याळ नावाची गोष्ट नाही हे लगेच लक्षात आले। त्यांनी आम्हा प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवून दिल्या। 5 मिनिटातच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली। पहाटे लवकर जाग आली। बाहेरच्या ओटीवर येऊन पाहतो तो दारात समुद्र, त्या अंधुक प्रकाशात कोळ्यांच्या चिमुकल्या होड्या मासेमारीला निघाल्या होत्या। ओटीपुढच्या अंगणात मी फिरायला सुरुवात केली। फक्त देवळातल्या पहाटेचा चौघडा वाजत नव्हता, एरवी थेट गोवे। मी जनाची किंवा मनाची पर्वा न करता मुक्त आवाजात गायला सुरुवात केली। प्रिये पहा रात्रीचा समय सरुणी, येत उषकाल हा। अण्णा किर्लोस्करांनी गुरसोसरच्या आसपास असली एखादी पहाट फुटताना पाहूनच हे लिहिले असावे। एखाद्या रम्य नाटकाची नांदी सुरू व्हावी तशी ती पहाट होती। पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होती असे म्हणतात, पण बालीबेटातल्या त्या पहाटेने एका स्वप्नाची नांदी सुरू केली। आणि चांगला आठवडाभर मी त्या बालीबेटातल्या स्वप्नसृष्टीत वावरत होतो। असा सुंदर प्रदेश,
आणि इतकी असराप माणसे पुन्हा कधी पाहायला मिळणार? इंडोनेशियावर डचांनी राज्य केले, पण बालीला मात्र कोणीही बदलू शकले नाही. कुणी म्हणतात डचांनी बालीचा म्युझियम पीस केला, ह्या बेटांचे प्रदर्शन मांडले, त्यांच्या चित्रविचित्र चाली तशाच ठेवल्या. टुरिस्टांचे आकर्षण कायम राहावे म्हणून कदाचित असेलही, पण जे काही आहे ते रम्य आहे, मनोहर आहे, निष्पाप आहे. पण आहे म्हणताना जीभ चाचरते, कारण सुधारलेल्या दुनियेकडून येणारे वारे बालीच्या बेटावरूनही वाहू लागले आहे. डोक्यावरून विमाने घरघरायला लागली आहेत. रेडिओने त्यांना उरलेल्या जगाशी जोडले आहे. एखाद्या तंबूतला सिनेमाही फिरत असेल, शिवाय वर्तमानपत्रेही आहेतच. हॉटेलातल्या त्या बगीच्यामधून मी आणि माझी पत्नी नाटकातल्या बगीच्याच्या प्रवेशातून हिंडल्यासारखे हिंडत होतो. समुद्रकिनाऱ्याच्या इतक्या जवळ इतका गर्द बगीचा क्वचितच पाहायला मिळतो. माडा पोफळींच्या राया असतात, पण माड आणि पोफळी खेरीज इतर इतकी झाडे होती की काही वेळाने आम्ही त्या झाडाकडे पाहत नसून ती झाडेच ही कोण मंडळी आली आहेत म्हणून आमच्याकडे पाहतायत की काय असे मला वाटायला लागले. मला अज्ञात असलेल्या फुलांनी बहरलेली ती रोपटी. एखाद्या शिशुवर्गात शिरल्यावर तो वर्ग जसा काहीशा भीतीने नि काहीशा गमतीने नव्या पाहुण्यांकडे पाहतो, तशी ती फुले आमच्याकडे पाहत होती. आम्ही पुढे सरकल्यावर त्यांनी एकमेकांकडे पाहून मिश्किलपणाने डोळेही मिचकावले असतील. ती फुलबाग त्या भल्या पहाटे अगदी टवटवीत जागी होती. वेलींचेही अंगधुणे झाले होते. वृद्ध वृक्षांचा समुदाय तेवढा अजून झोपेतल्या डुलक्या देत होता. काही जागी, काही झोपलेली अशी त्या सागर बीच हॉटेलातील ती बाग एखाद्या मुला माणसांनी, लेकी सुनांनी भरलेल्या नांदत्या गाजत्या एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. उणीव होती ती पहाटेचे मंगलपाठ म्हणणाऱ्या सृष्टीच्या गाणाऱ्या भाटांची. बाली बेटात जर मला कुठे शोधूनही सापडले नसतील तर ते पक्षी. इतक्या सुंदर बेटावर पाखरे का नसावीत? त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्यांनी भरून काढीत होतो. कदाचित त्या स्वरांनीच भयभीत होऊन ते पक्षीगण बेट सोडून त्या दिवशी बेपत्ता झाला असल्यास नकळे. शाप संभ्रमातल्या पुंडरिका सारखा मजवरी तरू कुसुम रेणू वरुणी ढाळीती, मजवरी तरू कुसुम रेणू वरुणी ढाळीती म्हणत म्हणत माझ्या सहधर्मचारिणी समवेत मी त्या बागेतून हिंडलो. बाली बेटावरच्या त्या पहाट वाऱ्याने आम्हाला पुरते झपाटले होते. पहाटेचे एकच सुंदर स्वप्न दोघांनाही एकदम पडले होते. धन्यवाद.